देशभरातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून विशिष्ट लोकांचा गट न्यायालयावर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप केलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या काही काळात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलेले आहेत। यातील अनेक निकाल हे राजकारणाशी निगडित आहेत। त्यामुळे राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे। वकिलांचा लेटर बॉम्ब हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनलाय। अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाशी निगडित कोणकोणत्या राजकीय घटना घडलेल्या आहेत? राजकारण्यांकडून कोर्टावर दबाव टाकला जातोय का? भारताची न्याय व्यवस्था धोक्यात आल्याचे हे संकेत आहेत का? या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। 1990 पासूनच्या 2 दशकांत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची शक्ती आणि उंची लक्षणीयरित्या वाढली आणि जगातील सर्वात शक्तिशाली न्यायालय असं नाव मिळालं। राजकीय कार्यकारिणीचा भ्रमनिरास झालेल्या जनतेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय हे आशेचा शेवटचा पर्याय म्हणून उदयास आलं। पण 2014च्या निवडणुकीने परिस्थिती बदलली। मतदारांनी पूर्ण बहुमताने जनादेश दिला आणि कार्यकर्ता सुधारणावादी भूमिका घेतल्यानंतर प्रथमच न्यायपालिकेला अशा सरकारचा सामना करावा लागला जे संख्येच्या बाबतीत आपल्या पायावर मजबूत होते। केंद्र सरकारने दाखवलेल्या नव्या ठामपणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आपलं स्वातंत्र्य सांगू शकते आहे का? उत्तर होय असं जोरकस असू शकत नाही। इंदिरा गांधींच्या काळात न्यायाधीशांची नियुक्ती बदली ही कार्यकारिणीच्या इच्छेनुसार करण्यात आली आणि न्याय व्यवस्थेला आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी उपायांचा विचार करण्यास भाग पाडलं। कार्यकारिणीसाठी दबंग भूमिका घेऊन न्यायाधीशांची नियुक्ती करणारी कॉलेजियम प्रणाली हे त्याला मिळालेलं उत्तर होतं। पण 2014 नंतर न्यायिक नियुक्त्यांपेक्षा शक्तीच्या गतिशीलतेमध्ये मोठा बदल झालाय। सत्तेवर आल्यानंतर ताबडतोब एनडीए सरकारने न्यायालयीन नियुक्त्यांवर अंतिम कोणाला बोलवलं जाईल हे स्थापित करण्याचा प्रयत्न केला। प्रस्तापित अधिवेशनांबद्दल कोणतीही सूचना न देता केंद्र सरकारने ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव फेटाळण्यासाठी कॉलेजियमच्या शिफारशींचं विभाजन केलं। तत्कालीन सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी केंद्राच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आणि कायदा मंत्र्यांना लिहिलं की सरकारने भविष्यात अशा प्रकारचं एकतर्फी पृथक्करण स्वीकारू नये। हे सांगण्याचं कारण इतकंच की न्यायपालिकेतील न्यायिक नियुक्त्यांवर सर्वोच्चता कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग तयार करण्यासाठी घटना दुरुस्ती आणली। या दुरुस्तीचं आयुष्य खूपच कमी होतं कारण 10 महिन्यांच्या आत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 4-1 बहुमताने ती रद्द केली। कॉलेजियम व्यवस्थेत सुधारणांची गरज असल्याचं या निकालाने मान्य केलं आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नवीन मेमोरँडम ऑफ प्रोसिजर तयार करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आणणारी घटना दुरुस्ती रद्द केल्यापासून केंद्र आणि कॉलेजियममध्ये गोष्टी फारशा सुरळीत राहिल्या नाहीत। काही प्रकरणांमध्ये अनेक महिने फायली प्रलंबित ठेवण्यात आल्या। काही प्रकरणांमध्ये केंद्राने कॉलेजियमच्या शिफारसीनंतर 48 तासांच्या आत कारवाई केली। देशामध्ये बहुमताचं सरकार स्थापन झालं की ते न्याय व्यवस्थेवर दबाव आणतात। हे आत्ताच घडत नाहीये, तर भारत स्वतंत्र झाल्यापासून या गोष्टी घडत आल्याची अनेक उदाहरणं देखील आहेत। देशातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता काही विशिष्ट लोकांचा समूह न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावरती न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करून देशातील 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या समोर पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे। ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि इतर 600 वकिलांनी असा आरोप केल्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडवून देणारा आणि तितकाच चिंतेचा हा विषय वाटतो। वकिलांनी पत्रामध्ये म्हटलंय की राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। हेतुपुरस्पर न्याय व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे। त्यामुळे न्याय व्यवस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य असलेले विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे। राजकीय आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्याय व्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे न्यायालयाला धमकावले जात आहे, तसेच लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी लिहिले गेलेल्या या पत्रावर देशभरातील अनेक वकिलांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत।
दरम्यान सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉ बीट या एक्स हँडलवरील एक पोस्ट शेअर केली आहे आणि यात मोदी यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसने घाबरवण्याची आणि धमकावण्याची संस्कृती जोपासली। 5 दशकापूर्वी ते न्यायपालिकेच्या कटिबद्धतेबद्दल बोलत होते। त्यांना निलाजरेपणाने स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची कटिबद्धता हवी असते। राष्ट्राप्रती मात्र त्यांना काहीच देणं घेणं नसतं। 140 कोटी भारतीयांनी त्यांना नाकारलं तर आश्चर्य वाटणार नाही। या पत्राच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मात्र काँग्रेसवर निशाणा साधलाय। परंतु लोकशाही असणाऱ्या भारतात शेवटचा आशेचा किरण असणाऱ्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर राजकीय दबाव आणला जात असेल तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे। देशभरातल्या वकिलांनी लिहिलेल्या या पत्राविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास हा व्हिडिओ जरूर लाईक करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।